राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे ज्ञानदेव विनायकं जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धयेन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटतायित ज्ञानेश्वरस्त भगवान् अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्यप्रकाश इभुवाणी आधार नाम रूपास बुद्धी न जाने आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनो तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण ममिरविती देवी कुबेराही तैसेती जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदय जाचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजती माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ति कारणे भजावा राम तो मीच्या हे आत्माप्त काम
तरी नमन कवना करावे म्या. सकाळचा विषय आपला असा झाला की दुःखाला कारण शरीर आहे. जे आपल्या मागं अनंत दुःख लागलेत त्या अनंत दुःखाला कारण काय आहे? शरीर आहे. शरीर मिळालं म्हणजे गर्भवास मिळाला, शरीर मिळालं म्हणजे बालपण मिळालं, शरीर मिळालं म्हणजे तारुण्य मिळालं, शरीर मिळालं म्हणजे वार्धक्य मिळालं, शरीर मिळालं म्हणजे रोग मिळाला, शरीर मिळालं म्हणजे मृत्यू मिळाला. शरीराच्या माध्यमातून काय काय मिळालं तुम्हाला? खूप काही मिळालं. चांगलं मिळालं का वाईट मिळालं? मग शरीर मिळणं म्हणजे चांगली गोष्ट का वाईट गोष्ट आहे? वाईटातली वाईट गोष्ट आहे. काय मिळणं? बरं तुमचा अनुभव काय आहे? ज्यावेळेस तुमच्याकडे शरीर नसतं त्यावेळेस तुम्ही कसे असता बरं? सुखी आनंदी असतो. घेतलं का तुम्ही लक्षात की ज्यावेळेस मी शरीराला सोडून आहे त्यावेळेस मी कसा आहे? सुखी आनंदी. हां, घेतलं का तुम्ही कधीतरी डोक्यात तुमच्या? घेतलं का कधी लक्षात? रोज हेच पण लक्षात आहे का? रोज हे पण काय घेईनात? लक्षातच घेईना. अरे शरीराला सुटणं आणि दुःखाकडं बघा. शरीराला सुटणं सुखाला सुटणं आणि शरीराला येणं आणि दुःखाला सुरुवात होणं. सुसुप्तीमध्ये शरीर सुटलं, कुठं गेले तुम्ही? सुखात. काय आहे तिथं? सुखच आहे. काय सुटल्यामुळं? शरीर सुटलं, अंथरुणावर सुटलं, त्याचं तादात्म्य सुटलं, त्याचं ममत्व सुटलं, त्याचा अहंकार सुटला, लीन झालं असणारं मन लीन झालं. म्हणून शरीरातल्या कोणत्याच असणाऱ्या उर्म्या किंवा आठवणीच्या मनात राहिल्या नाही. आठवणी नाही. शरीर पडलं अंथरुणात पण त्याची आठवण नाही ना. ज्याच्यात आठवण व्हायची ते मनच लीन झालं. म्हणून तिथं काय मिळालं? कशाचं सुख होतं ते? होय, डोळे नव्हते पाहायला रूप, कानं नव्हते ऐकायला शब्द, वाणी नव्हती बोलायला, रस नव्हता कोणता जिभेनं खायला, स्पर्श नव्हता तिथं. गादीवर झोपल्यावर का पोत्यावर? बघा, पोत्यावर जरी झोपला तर सुसुप्तीचं सुख तितकंच त्याला. आणि गादीवर जरी झोपला तर सुसुप्तीच्या सुखात कोण गरीब आणि कोण श्रीमंत? हां, गादीवर झोपला आणि पोत्यावर झोपला त्याच्यात तुम्ही ठरविताल ह्या पोत्यावर झोपला हे कोण आहे? गरीब आहे. ते महाराज दृष्टांत सांगायचे. दोघं प्रवासाला निघाले. एका माणसाला गादीवर झोपायची सोय होती म्हणून ती बोळकटी काखात घालायचा. तो काखातच. आणि तो एक घोड्यावर बसायचा एका ठिकाणी. मग लोक म्हणायचे हे घोड्यावर बसलेला मालक हे आणि ती बळकटी हे त्याचा कोण असायला पाहिजे? नौकर. असं अनुमान काढलं त्याने. एका ठिकाणी असणारे थांबले. घोडा असणारं ते चारा त्याचं असं बांधलं आणि आपली गादी टाकली मस्त खुशाल. दुसऱ्या लोकांनी अनुमान काढलं की हे असणारा गादीवर झोपल्याला हे मालक असायला पाहिजे. हे घोड्याला चारा टाकायला त्याचा नौकर असायला पाहिजे. नाही आलं का दृष्टांत ध्यानात तुमच्या? मग कोण गरीब आणि कोण श्रीमंत? झोपीमध्ये कोण संन्यासी कोण चोर? दोघं एकाच अंथरुणावर झोपलेत. झोपीत कोण चोर आणि कोण संन्यास? तो मी संन्यासी असं त्याला आठवण आहे का? आणि चोराला मी चोर आहे अशी आठवण आहे का? जागं झाल्यावर तो संन्यासी म्हणतो मी संन्यासी हे दाढीला हात लावून. आणि हे म्हणतो तुम्हाला साऱ्या रात असणारं चाफलं पण काहीच नाही निघालं तुमच्याकडे संन्यासी बा. ते म्हणतो मी या संकल्पाचा नाश केलाय. मला असणारं शास्त्रांनी सांगितलेलं आहे स्पर्श करायचा नाही कोण्या संपत्तीचा. म्हणून मी सगळं वर्ज्य केलं आणि संन्यास संकल्पाचा नाश तयार झाली जे संन्यास. म्हणून माझ्याकडे काय सापडणार आहे तुला? म्हणजे जागा झाला तर तो चोर आणि जागा झाला तर तो संन्यासी. सुसुप्ती सगळ्याला सारखं सुख आहे. काही त्याच्यात कमी अधिकपणा. आणि ते सुख कशाचं आहे? केवळ देहाच्या विसराचं आहे. म्हणून देहामुळंच दुःख आहे. आणि देह कशामुळं मिळाला आपल्याला? दुःखात शरीराचं काय कारण आहे? पाप आणि पुण्य. शरीर मिळण्याचं कारणच काय? पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. मनुष्य देहा येऊन हानी केली म्हणून पाप पुण्य समसमी ते हे पाहिजे कर्मभूमी. हे पाप पुण्याचं फल आहे.
कुत्र्याचं पापाचं फल आहे, इंद्राचं पुण्याचं फल आहे. तिथं पाप नाही असं नाही, थोडं पाप आहे, अधिक पुण्य आहे. इकडं कुत्र्या मांजरा डुकराच्या शरीरात पुण्य नाही असं नाही, कोणची कमी पुण्य आहे आणि जास्त पाप आहे. अधिक पाप कम पुण्य ते पशुपक्षी, अधिक पुण्य कमी पाप ते इंद्र, आणि इथं पाप पण पुण्य समान की हे शरीर. म्हणून पाप पुण्याचं फल आहे. हे शरीर म्हणजे कशाचं फल? पाप पुण्य. आता पाप पुण्य झालं कसं? कशामुळं झालं पाप पुण्य? पाप पुण्याचं काय कारण आहे? पाप पुण्याला बिगर कारणाचं पाप पुण्य होईल का? बिगर कारणाचं शरीर मिळेल का? मग पाप पुण्याला कारण काय? तर पाप पुण्याला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान. काय कारण? अनुकूल आणि प्रतिकूल. हे अनुकूल असलं की तिथं पुण्य होत असतं, आणि प्रतिकूल असलं तिथं हिरा मिळाला की बरं वाटतं, आणि सरप दिसला की त्याला मारा. म्हणजे अनुकूल असलं की तिथं माणूस धर्म करीत असतो, काहीतरी करीत असतो पुण्यकर्म, आणि प्रतिकूल असेल तिथं विरोध करीत असतो. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला असणार अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला राग द्वेष. राग म्हणजे प्रीती, द्वेष म्हणजे तिरस्कार. जिथं अनुकूल आहे तिथं प्रीती आहे, आणि जिथं प्रतिकूल आहे तिथं द्वेष आहे. अनुकूल वस्तू जे आहे आपल्याला अनुकूल आहे तिथं आपण त्याच्यावर प्रेम करतो, प्रीती करतो, आणि जे आपल्याला प्रतिकूल आहे त्याच्यावर आपण काय करतो? द्वेष करतो. कळायला का तुम्हाला? राग म्हणजे प्रीती. क्रोध वेगळा आणि राग वेगळा. क्रोध वेगळा आणि राग शब्द म्हणजे प्रीती, आवडणं. म्हणून जे आपल्याला अनुकूल आहे तिथं आपल्याला ते प्रिय आहे, आणि जे प्रतिकूल आहे त्याचा आपण काय करतो? मित्र अनुकूल आहे म्हणून तेव्हा आवडतो, प्रीती आहे, आणि दुश्मन प्रतिकूल आहे म्हणून त्याला तो दिसला कीच डोळे लाल होतील. कोण दिसल्यावर? काऊन की तो अनुकूल नाही तुम्हाला, तो कसा आहे? प्रतिकूल आहे. म्हणून अनुकूल प्रतिकूल ज्ञान त्याला असणार रागद्वेष. रागद्वेषाला कारण भेद ज्ञान. ते रागद्वेष तुमच्याकडं म्हणजे असणारं रागद्वेष, प्रीती आणि अप्रीती ही जी तयार झाली याला कारणच हे असणारं भेद ज्ञान. मी आहे आणि हे आहे सगळं, हे बी आहे आणि मी बी आहे. हे कोणतं ज्ञान आहे? भेद, द्वैत, भेद. म्हणून द्वैत झाडूनी माळमी घालीन अंगी, म्हणून भेदरहित वारिशी जाईन. हातीबोधाचा झेंडा मी घेईन, आईचा जोगवा मागणं. असा जोगवा मागितला, आपल्यासारखा नाही मागितला. शेंडकं बेंडकं येऊ देऊ नको, आमच्या घरातल्या कोणाला मंठ्यात कोणाला होऊ दे, पण आमच्या घरातल्याला होऊ देऊ नको. हे जगदंबे रोटका वाईन हे असा जोगवा मागितला का महाराजांनी? अजिबात नाही. म्हणून इथं भेद ज्ञान, मी आहे आणि दुसरा आहे म्हणून भेद दुःख आहे. द्वैत दुःख आहे, द्वैत दुःख दर्शनम. द्वैतात काय आहे? हां, म्हणून अहम आणि मम इथं डबल अध्यास आहे. मी आहे आणि माझं बी आहे. कुत्र्याला मी आहे पण माझं नाही. बघा, मालक मेला तर घोडा रडत बसत नाही, आणि काटवड घोडा मेला तर मालक रडत बसतो. पाहणे राहणे समजायला ते काय घेता येईल श्रीमंत सज्जन म्हणे नाही नाही, असा घोडा पुन्हा मिळणं शक्यच नाही. असा घोडा मिळेल पण असा नाही मिळणार. कसा? देव मेला तसा. देव मेला तो तसा पुन्हा घोडा मिळणं. म्हणून तो मालक काय होतो? रडत. आमच्या इथं एक माणूस कुत्र मेलं तर रडू लागला. काय मेलं तर? कुत्र धाय धाय रडू लागलं. नाही, असं कुत्र पुन्हा मिळणं शक्य नाही. असं काय होतं मग? कुत्र होतं असं वाननेर वावरात कत्ता येऊ देत नव्हतं. ते असं उडी मारून वाननेर धरायचं. इतकं काय होतं ते कुत्र?
याच्या आलं विष्णूच्या लक्षात जरा आणि आता दुसरं कुत्र आहे त्याचे गालगुजी घेतेच वानेर ना वाघ हे पुन्हा त्याचं पाहिलं कच भेटू माणूस इतकं कुत्र आहे पण तुम्ही त्याला तुडीलं तरी ते काय नाही. वानेर जवळ आले नुसतं डोळे उघडीत पडत पुन्हा नाचत तेच वानेर त्याच्यावर. कुत्र मेलं तर काय झाला ते माणूस रडू लागला. आणि बघा मालक मेला तर घोडा रडायला का सोडलं का खाणं पिणं. तिथं मी आहे पण माझं नाही आणि आपल्या ठिकाणी मी बी आहे अहम बी आहे मम मे अहम ममतेच्या लबड सबडी मातेनं पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुतडी ढवळत ठेले मी आणि माझं बी आहे. मी बी आहे आणि बायको माझी लेकरं माझे इवाई माझा जावाई माझा कितीक माझं हे माझं माझं कबाड वज किती लांबलोय तुमचं वज. त्या गावात आहेत आमचे पाहुणे त्या गावात त्या जिल्ह्यात आहेत त्या राष्ट्रात आमचे आहेत पाहुणे. आता कितीक तुमचं मारुतीच्या शेपटीवानी लांबलंय आखडतच नाही ते. माझं माझं काय माझं आहे तुमचं खरंच काय आहे इथं माझं काय इथं तुमचं खोटं माझं माझं म्हणायला ते खोटं आहे. म्हणून इथं मी आणि माझं हे द्वैत दुःखाला कारण आहे. दुजे जाऊ जाऊ घडे तो संसार भय जोडे. द्वैत वाढलं की भय वाढत असतं. हे देव आपले तोंडे बोलती वेद वेदानी प्रतिपादन केले. देव स्वतः आपल्या मुखाने वाणीनं सांगायले. अर्जुनाला सांगितलं भागवतात अब्धाला सांगितलं की दुःख द्वैतामुळं दुःख आहे. आणि द्वैत कशामुळं द्वैत आहे केवळ अज्ञानामुळं. स्वस्वरूपाचा अज्ञान म्हणून द्वैत आणि द्वैतामुळं दुःख. तुमचाच तुम्हाला अज्ञान आहे. तुम्हीच कोण आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही आणि तुम्हाला माहीत नाही. अज्ञान आहे हे बी माहीत नाही अज्ञानाचं बी अज्ञान आहे. खरंच तुम्हाला मी अज्ञानी असं वाटतं कोणाला. अज्ञानाचं बी काय अज्ञान आहे. पंडू रोग झालेल्या माणसाला मला पंडू रोग झाला नाही असं वाटणं आणि तो सुधरायला म्हणतो आपली प्रकृती सुधरायली आता काय वाली सुधराय ढेरी सुटणाऱ्या माणसाला वाटतं आता बायको बी बेनते आता मानवला राहतो मला मानवलं का रोग वाढायला पोटात. बरं आहे का ते हां कपाळाच्या पुढं गेलं पोट बरं आहे का ते रोग घेऊन फिरायला का ते तब्येत सुधारली. पण त्याला वाटतं आपलं डुल्लत चालत ते कसं चालतं डुल्लत काय वाढल्या हां वाढाव का ढेरी चांगली नाही बरं. कधी बी पोट कपाळाच्या पाठीमागं पाहिजे आपलं बरं आहे. आपलं आम्ही दोघं 35 किलो ते यायला म्हणलं आम्हाला काय नाही तुमच्या इतकं आमच्या दोघांचं काय आहे वजन आहे. हो आता ते इतकं वजन घेऊन फिरायचं अवघडच काम आहे ना. 70-80 किलो वजन घेऊन रोज फिरायचं इतकं वजन घेऊन जमत का ते. आपला जो विषय चालला पंडू रोग झाला बघा ते शरीर वाढत आणि त्याला वाटतं मी सुधरायलो हां सुधरायला का रोग येतो. तसं इथं तुम्हाला अज्ञानाचं बी काय अज्ञान आहे. जसं त्याला रोगाचं अज्ञान आहे रोगाचं अज्ञान न कळून तो म्हणतो मी सुधरायलो तसं तुम्हाला अज्ञानाचं बी काय अज्ञानाचे कोणी अज्ञान आहे शुका. अज्ञान कळालं की माणूस अज्ञान निवृत्त करील ना. रोग कळाला की रोगाचे उपाय अनेक आहेत ते रोग निवृत्त करील ना. कशाला थांबवलं देऊ ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टर म्हणून रोगी माणसाने आपला रोग येशीला टांगा औषध मिळत असतं. झाकू नाही रोग काय करू नाही कुठं टांगाव म्हणजे त्याला काय मिळत असतं अशी पहिली म्हणे बरं. तुम्ही जरी नसल ऐकली तरी मी सांगतो जो रोगी आहे त्याने काय करावं रोग झाकाव लपून ठोक येशीला टांगाव म्हणजे कोणाला सांगावं बाबा मला असं झालं बाबा मला कुठं डॉक्टर सांगा बरं असं झालं का झाकून ठेवा रोग झाकायची वस्तू आहे का
हां, आणि झाकल्याने वाढल का मिटल? तसं अज्ञान झाकून ठेवा का उघडं करा? पणा पुढं, अरे संता पुढं. दवा आहे तिथं, औषधीचं मेडिकल आहे, ते मेडिकल घेऊन दुकान लावलेली. संत सज्जनी मांडली दुकान, जाय जे पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच फुकट आहे. पुन्हा हे कसं औषध आहे? फुकट आहे. डॉक्टरचं औषध फुकट नाही. आधी पैसे भरा म्हणतं, याचं ऑपरेशन करायचं 5 लाख भरा, नाहीतर नाही उठला न्या कुठं न्यायचं. तर इथं मात्र फुकाचसाठी पण कोणी त्याकडं न पाहे रे. दुकान लावली त्यांनी भक्तीची मुक्तीची, पण कोणी याला काय नाही. आणि कसं आहे पुन्हा फुकट. कसं आहे फुकट? काहीच नाही लागत, फक्त कान आणि मन लागत, तर काहीच नाही लागत. पुन्हा तुमचं कान आणि मन द्या संताला, कामच झालं तुमचं. म्हणून द्वैत दुःखाला कारण, द्वैताला कारण आहे अज्ञान. आणि ते अज्ञान सद्गुरू वाचून संत वाचून जाणं शक्य नाही. अज्ञान आत्मा अज्ञान कशाने जात नाही, ते फक्त संताकडं जातं. म्हणून संता या भजावे सर्वस्वेशी. कोणाचं भजन करावं? संताचं. ना बघा, भजन म्हणजे नाद. आमच्या पोराला नाद लागला म्हणजे हे त्याच्याशिवाय राहीच ना ते. आमच्या पोराला काय लागला? नाद लागला म्हणजे तेच पाहिजे त्याला. उठलं की तेच, उठलं की तेच. याला म्हणते नाद. नाद म्हणजेच काय? भजन. आणि म्हणून असा देवाचा काय लागाव? नाद लागाव, छंद लागाव, आवड लागाव, त्याच्यावर प्रेम करावं. तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. फक्त देवच पाहिजे मला. काऊन की माझे सगळे प्रश्न भगवंत प्राप्तीतच मिटत असतील. बाकी काही प्राप्त झालं आणि देव नाही प्राप्त झाला, काही नाही मिळालं. आणि भगवंत प्राप्त झाला, भगवंताची प्राप्ती झाली, सगळं मिळालं त्याला, सर्व मिळालं त्याला. म्हणून इथं असं आपला कालचं सकाळचं चिंतन झालं. आज आपण दुसरं चिंतन पाहू. म्हणून व्याकरणी चोखडा तर्की आती गाढा, परी एक आत्मज्ञानी मुडा जात्यांजुजो. खूप ज्ञान आहे त्याच्याकडं, खूप कळलं त्याला. अनेक असणारे व्यवहारातल्या अडचणी लोकांच्या सॉल्व केल्या ना आपल्या बी सॉल्व केल्या. लोक मानायले त्याला, तालुका मानायला, जिल्हा मानायला, राष्ट्र मानायला. हां, एवढा मोठा काय झाला? लोकांकडून, मूर्ख लोकांकडून प्रसिद्धी मिळाली त्याला, प्रसिद्धी पत्र मिळाली. कोणाकडून? कोणाकडून मिळाली? पण हां, जसं अख्ख्या दारू पिणाऱ्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं. हे आमचे बॉस आहेत. कोणी केलं पण त्याला? दारू पिणाऱ्यांनी. दारू पिणाऱ्यांनी त्याचा आदर सत्कार केला, माळ घालून, हार घालून, नारळ देऊन, पुन्हा त्याला शाल देऊन. पण कोणी एकाने सत्कार केला आणि दुसरं पाया पडायला आलं, वकलं त्याच्या अंगावर. हे पहा दारुड्याचा सत्कार. कोणाचा? दारुड्याचा सत्कार बी करेन, दारुड मारीन बी त्याला. त्याला सत्कार म्हणणं पण बरोबर नाही. आता दारुड्याचा कुठं सत्कार घेत असतील का? तसे असणारे मूर्खानी मोठे म्हणलेले माणसं, ते मूर्खातला मोठा मूर्ख असतो तो. हे छोटे मूर्ख आणि तो मोठा मूर्ख. म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्ट इथं महाराज म्हणतात, व्याकरणी चोखडा, खूप ज्ञान आहे त्याच्याकडे, भरपूर, बोलू देत नाही कोणाला. लगेच त्याच्यात तर्क काढतो तो. देव आहे ना, जल दाखवा देव कसा आहे. तर काय करा? दाखवा देव. असे असते तार्किक काही काही. हां, मग अर्जुनाने गीता सांगितली, ते माझ्या संग करू लागला एक तर्कवादी. अर्जुनाने गीता सांगितली, अर्जुनाला गीता सांगितली भगवंतानी. मग तिथं कोणी लिहिली ती गीता? कोणी लिहिली? मी म्हणलं ती व्यासाने लिहिली. ते म्हणजे व्यास तर तिथं नव्हते. व्यास कुठं होते? तिकडं होते. आणि गीता कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर.
आणि मग म्हणे कस काय कुरुक्षेत्रावर युद्धाच्या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाला काय सांगितली आणि व्यासाचा आणि त्या गीतेचा काय संबंध आला म्हणे तिथं. व्यास कुठं होते? जिथं असतील तिथं. हे सगळं थोतांड आहे म्हणे तुमचं. हे तर्कवादी कुणीकडे तर्क लावतील काही सांगतायत. तसंच असणार शिकवला एका तर्कवाद्याने विवेकानंद सरस्वतीला म्हणे तुमचे जे अंधश्रद्धे लोक आहेत म्हणे असणारे हिंदुस्थानातले अनेक देवाची देवपूजा करते तर त्या मूर्तीला देव समजितेत. जल सिद्ध करून द्या म्हणे तुमच्या पूजेचा. ते म्हणले उद्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा मीटिंग भरली मोठ्या हॉलमध्ये. अनेक फोटो होते त्याच्या पूर्वजाचे. त्याचे जे पूर्वज होते ना तिथं काय लावलेले होते म्हणे विवेकानंद सर कधीच पान न खाणारे. त्या दिवशी काय खाल्लं त्याने? पान खाल्लं. चावीत चावीत गेले. धर फोटो पाय त्याच्यावर पिचकारी मान. फोटो पाय त्याच्यावर. आणि ती तर भैकले ते लोक म्हणजे आमचे पूर्वज हे मोठाले माणसं आहेत आणि तुम्ही याच्या अंगावर काय करायला अपमान करायले म्हणे. आता जिवंत आहेत का ते? नाही. हे काय झालेले मेलेले आणि त्याचे काय आहेत फोटो आहेत. आणि मग तुम्हाला काहून त्याचं नाहीत ना म्हणे. आता नाहीत ना हल्ली आहेत का ते? नाही. मग तुम्हाला कसं काय त्याचं दुःख व्हायला? फोटो त्याला तुम्ही पाहिले. आता आमच्या देवाने अनंत अवतार घेतलेत. अनंत काय घेतलेत आणि त्याच्या आम्ही असणाऱ्या मूर्त्या त्याची पूजा करतो. हां. आणि त्यांनी प्रश्न केला तुम्ही दिवा असणारा प्रसाद वाहता किंवा नैवेद्य वाहता देवाला पोहोचवतो का? हां पोहोचवतो का? काहून नाही पोहोचत? श्रद्धा असली तर, भाव असला तर. हां आज तुमच्या मेलेल्या वडिलाला शिवी दिली तर ती वडिलाला पोहोचती का? पण तुमच्या छातीत असणार मनात बसती का नाही? अरे बापाबद्दल बोलायचं नाही, माईबद्दल. मेलेली आहे त्याचे मायबाप तरी पण तुम्हाला आई वडिलाला दिलेली शिवी सहन होत नाही. तर मग पुढं देवाला ठुल्याला नैवेद्य देवाकडे जाणार नाही. अरे श्रद्धा लागती. मुळात ती श्रद्धा आहे. नैवेद्याला काही किंमत नाही, श्रद्धेला किंमत आहे. नामदेवाच्या हाताने दूध प्यायला काय होती? श्रद्धा होती. काय होती मुळात? श्रद्धावालंबते ज्ञानम. ज्ञानम आत्मदर्शना. परमार्थाला श्रद्धा लागती, भाव लागतो, प्रेम लागती, भक्ती लागती. आपला विषय चालला म्हणून असं जे तुमच्याकडं हे जे असणार महाराज म्हणतात एका आत्मज्ञाना वाचून बाकी काही जरी कळालं तर तो आंधळा आहे. काही कळू त्याला मग पण तो कसा आहे? आंधळा आहे. जन्म आंधळा. तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा. जो आत्मदेव आहे, आत्मतत्व आहे, ब्रह्म आहे, त्याच्याबद्दल सगळे आंधळे आहेत माणसं. काय? आत्मा कळाना, ब्रह्म कळाना, त्याच्याबद्दल सगळेच कसे येतं? आंधळे आहेत. म्हणून असे आणि आत्मज्ञाना वाचून मोक्ष नाही. आत्मज्ञाना वाचून दुःख जाणं शक्य नाही. आत्मज्ञाना वाचून तुमचं असणारं द्वैत निवृत्त होत नाही. द्वैत निवृत्त होत नाही तर मग द्वैत दुःख आहे. द्वैतात दुःख आहे. दुसरं म्हणलं की दुःखाला कारण आहे. आणि ते दुसरं अज्ञान गेल्याशिवाय द्वैत संपत नाही. अज्ञान ज्ञान झाल्याशिवाय जात नाही. ज्याच्या अज्ञानाने जे भासत असतं ते त्याच्या ज्ञानाने काय होत असतं? निवृत्त होत असतं. दोरीच्या अज्ञानाने सर्प भासला तर दोरीच्या ज्ञानाने काय होईल त्याची? हां तिथं शिंगट लावल्याने ते सर्प जाणार नाही. वाळू भारून तो सर्प जाणार नाही. जप्त बघा एका गुहेमध्ये अनंत काळाचा अंधार होता. मग त्या सावकाराला त्या काहीतरी करायचं त्या गुहेतमध्ये म्हणून त्यांनी 400-500 मजूर लावले. फोरेन टोपलेन जे लागले अंधार उपसायला. कशातला? हां तुम चक्री चालली. एक दिवस झाला, 2 महिना झाला. काय उपसायले ते अंधार असे भरायचे टोपल्यात बाहेर आणून टाकायचे, भरायचे टोपल्यात बाहेर आणून टाकायचे. मग ते एक महात्मा आला तिथं. अरे म्हणे एवढा काय चालू आहे? 400-500 माणसं. ही धिंगाणा कशाचा आहे? धिंगाणा नाही म्हणे ते आमचे सावकार नाहीत का त्याला ह्या गुहेत काहीतरी करायचं आहे म्हणून ते अंधार उपसून बाहेर टाकायलेत. कळायला तुम्हाला नाही म्हणे किती दिवस? महिना 2 महिने झाले म्हणे. काय उपसायलेत? अंधार उपसायलेत. ते म्हणे काय मूर्ख लोक आहे ते.
ते मालक तसा आणि हे बी तसे, अरे सगळे माणसं कसे ते मूर्ख आहे. म्हणे आत्ता अंधार घालतो. म्हणे काय राव तुम्ही निश्चित वाड्यात वाढाव, जटाच वाढाव. अरे 2 महिने झाले हे माणसं बेजार आहेत, घाम पुसू पुसू अंधार उचलले, तुम्ही म्हणता आत्ता मी घालतो. हो म्हणजे आत्ता घालतो. म्हणजे त्या आणा मालकाला बोलून आणलं मालकाला. काय नाही म्हणे एक लाकूड आणि इतकं आणि त्याला धुडके गुंडाळ आणि त्याच्यावर राखेल टाक. काय टाक आणि काळीची पेटी आण. हां ते म्हणे हे टोपले आणून देऊ टोपले फुटले राव. हां बेजार आहे मी. तुम्ही म्हणता एक लाकूड आण धसकट आणि धुडकी आण घासले ताण आणि त्यांनी काय होणार. तू आणत खरी काय कर आणलं व त्यांनी धुडके गुंडळे त्याच्यावर राखेल टाकलं, आत गेले आणि वड काडी ओढीन लावली. अहो आधार तू काय पळाला. हां कोणीकडे गेला बरं अंधार. देव अंधार कोणीकडे गेला तो. हां फक्त तिथं काय नव्हता, उजेड नव्हता म्हणून अंधाराला का अस्तित्व असतं का. अंधार का करावं लागतो का, उजेड करावं लागतो का. अंधार जरा ध्यानात घ्या ना. करावं लागतो काय का अंधार करावा लागतो. अंधार करायचं आणि तुम्हाला बघा दुपारा जर रात्र करायची असली तर तुम्हाला एक मी असणार मंत्र देतो. तसे मंत्र लिहायचे मला. भर दुपारा तुम्हाला काय करता येते, रात्र करता येते. म्हणजे महाराज कसं काय, फक्त डोळे झाका. काय झाली का नाही रात्र, काय झाकले. हां जादू आहे ती. डोळे झाकले की डोळे झाकून रात्र करू नका, काळ बसले असे लेखा. म्हणून तुम्ही बी डोळे झाकलेले येतं, म्हणून तुमच्या जीवनात रात्र आलेली अज्ञानाची, अविद्येची, मायेची रात्र तुमच्या पाठीमागं आलेली आहे. ती केवळ तुम्ही काय झाकलेत, डोळे झाकलेत. कोणचे डोळे झाकलेत, बुद्धीचे डोळे, ज्ञानाचे डोळे, विवेकाचे डोळे. म्हणून ते उघडा तुम्ही. म्हणून इथं महाराज सांगायले जसं तिथं प्रकाश आणला की अंधारात प्रकाश झाला. अंधाराचंच परिवर्तन कशात गेलं, प्रकाशात गेलं. तसं तुम्ही संतांच्या संगतीत तुम्हाला कळाले स्वयंप्रकाश आहे तुम्ही. चित्तप्रकाश म्हणा तुम्हाला. कोणता प्रकाश आहे, चित्तप्रकाश, ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे पाहिल तो अंधकारू जाईल. ज्ञान प्रकाशाने पाहिलं. कोणता प्रकाश आहे तुम्ही बघा, 2 प्रकाश आहेत, एक जड प्रकाश आणि एक चैतन्य प्रकाश. ज्ञान प्रकाश, ज्ञान दिवा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. कोणता दिवा लावा, कोण्या ज्ञानाचा. मग हे ज्ञान का पोटभरे ज्ञान आहे ते, ते ज्ञान कोणचं आहे, पोटभरे ज्ञान आहे. ती विद्या अविद्या कार्य विद्या आहे, ती पोटभरी विद्या आहे. तिथं पोतराजाला बी येते, कलेक्टरलाच येतच नाही. कलेक्टर त्याच्या विद्येनं पोट भरायला आणि पोतराज बी त्याच्या विद्येनं काय भरायला. मग आता कलेक्टर मोठा का पोतराज मोठा. हे उभी असणारा पोतराज नाचू काय भरायला, पोट भरायला. आणि तो बी लिहू पोटच भरायला ना. त्याच्याशिवाय पुढं काय. कलेक्टर तरी पोटच भरायला चांगलं खात असेल, फरक काय. चांगलं खाल्लं तरी काय व्हालं, एकच व्हालं कळ. आणि वांगलं खाल्लं तरी एकच व्हालं, होण्याच काहीच काय नाही, फरक नाही. म्हणून द्याला या बघा. म्हणून ही पोटभरी विद्या आहे. ज्ञानाचा दिवा म्हणजे चैतन्य परमात्मा ब्रह्म हे कळणं म्हणजे हा खरा. म्हणून उजेड होऊनी उजेडी राहिली. संत तुका ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपन काका, मुक्ताबाई उजेड होऊन कुठं राहिले, उजेडात राहिले. आणि म्हणून उजेडात आणलं ते आपल्याला. त्यांनी काय आणलं आपल्याला, हां ज्योतशी ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. असं कशात आणलं तुम्हाला कळालं ना. मग तुम्ही दुसऱ्याला खाऊ द्या. हे बाया म्हणतात ना, आता आलं नाही यायचं. हां घेतला वावसा उतू नको मातू नको, घेतलेला वावसा आला पहा द्यायचा पुढं हाता काढ घ्या देऊ. उतू नको मातू नको
आणि घेतलेला वावसा टाकू नको. तसा हे बी वावसाच आहे. हे बी कळालं तुम्हाला तर तुमच्या पुरतं ठेवू नका, तुम्ही वाटा. पैसा वाटल्याने उडत असतो, पण ज्ञान वाटल्याने वाढत असतं ज्ञान. ज्ञान जर वाटीत गेले तुम्ही तर ते वाढत असतं. घेणाराचं पोट भरतं आणि देणाऱ्याचं वाढतं. कळायला का तुम्हाला? घेणाराचं तृप्ती होते आणि ज्याने वाटलं त्याचं वाढतं. संपत्त नाही उरफाट वाढतं त्याचं. म्हणून ज्योत तशी ज्योत. मग तुम्ही कोण? ज्ञान, उजेड, प्रकाश, चैतन्य. आणि ज्याला तुम्ही देव म्हणताना, देव म्हणजेच चैतन्य. बघा, देव म्हणजेच चैतन्य. जो चैतन्य स्वरूप आहे तोच कोण आहे? देव. जेणे कैशी देव ते चैतन्य स्वयंमेव. बिजा देव मानसी कोणी हेच बंधन. दुसरा देव समजणं बंधन आहे. दुसऱ्या देवाला देव समजणं म्हणजे काय? बंधन आहे. म्हणून एक वड्री होता, दगड फोडणारा. वड्रीचा असतो ना तो. आणि त्याला एक मुलगी झाली आणि इतकी सुंदर होती ती, चांगली पोरगी, सज्जन. आणि मग त्याच्या मनात आलं आपल्याला पोरगी श्रीमंत माणसाला द्यायची. जे जगात श्रीमंत आहे त्याला काय द्यायची. आणि त्याच्या समाजातल्या बऱ्याच लोकांनी मागणी केल्या, पण त्यांनी काही दिली नाही. वड्री यायला मग याची पोरगी देऊ का? चांदणीवाणी पोरगी, श्रीमंत जीव असल. पौर्णिमेचा चंद्र होता, सगळीकडं प्रकाश पडला. गेला बाबा चंद्राकडं. कोणाकडं? हां, याच्यातलं हे बरं आहे. चंद्राकडे यान जात असतं, पण ते तसा त्याच्याकडं काय होतं, पण गेलता तो. गेला म्हणले, हां म्हणले कोणीकडं आले? म्हणले काय नाही, जी माझी मुलगी आहे ना ती तुम्हाला द्यायची. काहून की जगात तुम्ही कोण आहेत? श्रीमंत आहेत. अरे म्हणे तू चुकीच्या ठिकाणी आला. मायापेक्षा लय श्रीमंत लोक आहेत. मी आज तुला असा दिसायलो, उद्या बारीक होईल, परवा दिवशी आणि बारीक होईल. 15 दिवसात तर मी राहणारच नाही. बेजार आहे त्या चंद्राची माय. कपडे शिव आज शिवलेला कपडा उद्या नाही चालत त्याला. उद्या शिवलेला परवा दिवशी नाही चालत. म्हणून ते म्हणे मायापेक्षा म्हणे कोण हे सांगा, मी जातो. म्हणे सूर्य. कोण? सूर्यनारायण. गेला तो सूर्याकडं. हो सूर्यनारायणा. म्हणजे काय? आपली पोरगी द्यायची तुम्हाला, जावाई करायचं. ती म्हणे अरे माझ्यापेक्षा लय श्रीमंत लोक आहेत. माझ्यापेक्षा काय श्रीमंत? आता थांब तू 2-3 दिवस. आता असणार झडकं लागत आणि माझं निस्तेज होतो मी. आणि खरंच ना झडकं लागलं सगळीकडं, अंधारच पाडा. चॅट झाक कळली ना भाऊ. काय झालं? झाक कळली. मग तो ढगाकडे गेला. कोण? ढगाकडे गेला. हे ढगू बाबा तुम्ही तर लय श्रीमंत आहेत, आमची पोरगी करा. ते म्हणे अरे कशाचा श्रीमंत आहे? अरे ते त्या पर्वतावर इतका पडतो मी तर त्याचं काहीच होत नाही. इतका काटू पडतो. घंटाभर बाजूला गेलं की झालं कोडा फटतो. त्याच्यापाशी मोह काही चलत नाही. माझ्यापेक्षा कोण श्रीमंत? पर्वत. ते पर्वताकडे गेला. अरे म्हणे कशाचा दादा श्रीमंत? ते पाय आता तिकून आला ते कुस्ती घेऊन. कोण आला? ते पाय आता पाठ्या कसा हानी तुम्हाला फटाफट. हा खरंच नाही. एक दगड काढा त्याच्यातला, एक टप्पूत काय केले, हां गेला त्याच्याकडं. म्हणे तुम्ही कोणाकडे जावं लागले शेवटी? पोरगा कोणाची होती ती? वड्राची. आणि तो कोण होता? वड्र. ती कोणाला दिली? वड्राला दिली. तशी तुम्ही कोण? चैतन्य. तुम्ही कोण? चैतन्य, परमात्म्याचा अंश. म्हणून तुम्ही लक्षात काय घ्या? परमात्माच घ्या. परमात्म्याला सोडल्यामुळे इतक्या फाजीत आहात तुमच्या. म्हणून तुम्ही इथं देवाचे परमात्म स्वरूप आहात. म्हणून लक्षात घ्या. बाकी अज्ञान जोपर्यंत आहे, आत्मज्ञान नाही कळालं, बाकी काही कळालं ते काही कळण्याला काहीच अर्थ नाही. महाराज म्हणतात याच अभिप्राय असा की एखाद्या सर्व शास्त्र निपुण आणि
आपण आत्मज्ञान नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. म्हणून आत्मज्ञान प्राप्ती करता जो विवेक वैराग्य होऊन प्रयत्न करतो आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. आत्मज्ञानासाठी प्रयत्न करावा माणसाने. होय, काय व्हावं आपल्याला आत्मज्ञाना, कारण की ज्ञानी विनेके उपाय करशी जितके ती गुंपिशी अधिके रुखी एके. ज्ञाना वाचून जे काय करताल तुम्ही ते बंधनाला कारण होतं. म्हणून ज्ञान झाल्याशिवाय बंधन निवृत्त होत नाही. ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाही. म्हणून ज्ञान होण्याकरता मुमुक्ष आधी कोणी हरे अधिकारी तय हरी देईल. म्हणून काय व्हा अधिकारी व्हा. अधिकारी म्हणजे मुमुक्षू. मुमुक्षीचे लक्षणं सांगितले, ज्याच्याकडे विवेक वैराग्य समाधी षटक आहे आणि मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा आहे, तोच ह्या ग्रंथाचा कोण आहे अधिकारी. म्हणून माणसाने परमार्थात विवेकाने प्रवेश करावा आणि विवेकाने सहज वैराग्य होत असतं. संसार या समजता जाणीजाने त्याचा वैराग्य दौडीचा पाठी लागे. हे सगळं खोटं आहे असं त्याच्या लक्षात येत असतं. विचाराने कल्पित आहे, खोटं आहे, मिथ्या आहे म्हणून त्याच्या असणारा अंतकरणात संसाराबद्दल निरीच्छा तयार होत असते. तेच अंतकरण निर्मळ झालं, स्थिर झालं. मग आणि असा जो समाधी षटक्षम दम परत तितिक्षा श्रद्धा समाधान ह्या षटसंपत्तीचा त्याच्या ठिकाणी प्रवेश होत असतो आणि तिथं एक अशी इच्छा तयार होत असते की काही मी उद्धार पावेन. मुक्त होण्याची तळमळ सुरू होत असते. मुक्त होण्याची तळमळ सुरू होत असते. असा जिज्ञासू ह्या विचारसागराचा कोण आहे अधिकारी. आणि ह्या अधिकारावर येऊन श्रवण जर करील तर श्रवणात त्याला प्रोक्ष ज्ञान होत असतं. श्रवणात बसल्यानंतर प्रोक्ष होत असतं आणि श्रवणात 1 तास ऐकल्यानंतर तोच नाद लागला मनामध्ये. दिवसभर मन असणारं तिथंच विरंगुळायलं, तिथंच रमायलं, त्याचंच मनन चिंतन करायलं. परमार्थाला जे साधक आहे त्याचा संग्रह करायलं, परमार्थाला जे बाधक आहे त्याचा परित्याग करायला. परमार्थ म्हणून त्या विक्त्या ते प्रमाण ते सांगितलेले शब्द आपल्या म्हणून हृदय संपुष्टी साठवू. कुठं साठवू? संतांचे शब्द कुठं साठवू? हृदय संपुष्टी, हृदयामध्ये ते ठेवू. आणि खरंच संतांचे शब्द हृदयात ठेवासारखे येतं. कुठं साठवते? समाजाचे शब्द हृदयात ठेवासारखे आहेत का? ते शब्द आहेत का बरळणं आहे? ते व्यवहारात तुम्ही बोलायले का बरळायले? बराळायले अनंत वाचाळाने बराळ नाही. ही मसडमयी आहे कवा झाली तुला? हे आल्या माव आहे कवा झाला तुला आल्या? म्हणजे कशाला बी तुम्ही काही म्हणायले, बराळायले का बोलायले? हां, हे आमचंच कुत्र आहे. म्हणजे हे बोलणं आहे का बरळ नाही? बरळ नाही, अनंत वाचाळाने बरळ नाही. म्हणून ध्यानात घ्या, व्यवहारात बोलणं नाही, बरळ नाही. बोलणं असतं देवाबद्दल. बोलू आयशी बोले जैने बोले विठ्ठल डोले. असं बोलावं की परमात्म्याला आनंद व्हावा तुमच्या बोलण्यात. कोणाला? तुमच्या बोलण्याने तुम्हालाच आनंद होईन तर देवाला का आनंद होईल? तुमचं देव, तुमची जीभ तुमचीच वैरी झाली, पोटी आली वैरीन झाली. हे तुमची जीभ कोणाची वैरी? 50 अक्षरी करशी बरोबरी परी शेखी तुझे तोंड तुझ वैरी राया. तुमचं तोंड तुमचं काय झालं? काहून? भजन करीन. आणि जो भजन करीत नसतो त्याला पुढचा जन्म सर्पाचा मिळत असतो. हा ना, त्याच्या तोंडावरी त्यांनी का जीवनभर काय नाही केलं? भोजन केलं पण भजन नाही केलं. मग ते तोंड आहे का ते? मग पुढचा जन्म काय मिळेल त्याला? सर्प. हा ना, त्याच्या आणि सर्पाच्या पाठीत हाणतेत का तोंडावर? तुमच्या तरी पाठीत हाणतेन पण सर्पाच्या कुठं हाना? तोंडा हाणा, त्याच्या तोंडावरी जातो भोगाया यमपुरी. मग अशी पाळी काऊन आली? भजन केलं नाही म्हणून. काय केलं नाही? वाणीचा दुरुपयोग केला, मुखाचा दुरुपयोग केला, इंद्रियाचा दुरुपयोग केला, मनाचा दुरुपयोग केला. जे साधन अमूल्य किमतीचे ज्या त्याकरता लावायचे होते त्याच्याकरता लावले नाही. नाना ठाई त्याचा दुरुपयोग करून टाकला. म्हणून ही पाळी आली. म्हणून आपला जो विषय चालला लक्षात घ्या, अधिकारी झाल्याशिवाय मिळत नाही. हा म्हणून पामराला नाही, विषयाला बी नाही. कोण लागतो इथं? हां, माझी या जातीचे, माझं जातीचा लागतो. एरी गबाळ्याचे
तुका म्हणे ते पाहिजे जाती. इथं कोण पाहिजे? जातीचे. कोण्या जातीचे? ब्राह्मण जातीचे का क्षत्रिय जातीचे? कोणत्या जातीचे? हां, फक्त मुमुक्ष. मग ते विकड्या कोण्या जातीचा असला तरी चालतो, शुद्र असला तरी चालतो, वैश्य असला तरी चालतो, क्षत्रिय असला तरी चालतो. नाही नाही, चंडाळा हे अधिकार, चंडाळ असला तरी चालतो, वाल्या कोळ्यासारखा चालतो, वेशासारखा चालतो, गणिकेसारखा समाजाने टाकून दिलेलं. तो बी ब्राह्मण वैश्य शूद्र बाळे नारी नर चंडाळा हे अधिकारी, अधिक करून वेश आहे. यारे यारे लहान तरुण बाळे नारी नर करावा विचार न इथं असणार साधक असल्यानंतर तिकडे कोण्या जातीचा असो त्याला काय इथं फक्त साधक लागतो, अधिकारी लागतो. आणि बाकीचे येरगाबाळे आहेत. मग ते किती ब्राह्मण जरी असला तर येरगाबाळ्या, क्षत्रिय असला तरी हां म्हणजे आम्ही देशमुख आहेत गब्बाळे आहेत, आम्ही पाटील आहेत गब्बाळे आहेस तू. तुला गबाळ बघा, गबाळ असणार जो गबाळ आपण म्हणतात ना, आता पायात भरायचा फाडी नाही, कळतं का नाही तुम्हाला? पाया भरायचा मग फाडी का? मग चिरे का? मग पायात भरायचे काय असतं ते? गबाळ. अरे ते गबाळ आहे ते आणा ना. कशात भरायचं ते? पायात. तसे हे बाकीचे कोण आहेत मग? गबाळ. आणि गबाळ कशात टाकायचं? पायात. गबाळ म्हणजे एरी गबाळ्याचे काय नाही काम नाही. मग इकडे जात नाही. आम्ही ब्राह्मण ना, आम्ही क्षत्रिय येत ना, आम्ही पाटील ना, आम्ही देश मारे ते गबाळ हे पायात घालायचं दाबायच्या लागी. इथं अधिकारी लागतो. हेरी तुका म्हणे म्हणून शहाणा तो धनी. हां, म्हणून जाणते ने गुरु भजीचे मग कृत कृत्य होईजे. जैसे मूळ सिंचने शाखा संतोष पल्लवत्ती. मुळीला पाणी घातलं की झाड टवटवीत होत असतं, तसं सद्गुरूकडे गेले की पूर्ण मिटत असतं. म्हणून इथं अधिकारी पाहिजे. महाराज म्हणतात त्याप्रमाणे इथं म्हणून अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मिळविण्याकरता, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मिळविण्याकरता अधिकारी व्हावा लागतो. आणि अधिकारी झाल्यानंतर महाराज म्हणतात हे अधिकारी नाही नसेल तर मुक्त पुरुषही अधिकारी नाही. कदाचित मुक्त पुरुष कौतुकाने श्रवणादी मननादी साधन करील, पण ते त्याचे कर्तव्य म्हणून नाही. बघा, मुक्त पुरुष बी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगू लागले, निवृत्तीनाथ ऐकू लागले. बद्ध होते का ते? पुढं बसून काय ऐकू लागले? मग कोण होते ते? गुरु होते. कोणाचे? ज्ञानेश्वर महाराजाचे. म्हणजे मुक्त पुरुष जरी असला तर ते श्रवणात बसतो, स्वतःसाठी जरी नाही तरी पण. हां, पंढरपुराने इनगुडी माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा. ज्ञानेश्वर महाराज मुक्त नव्हते का? मग कशाला काढी देणी यात्रा? कशाला लोक समाज जमा करायला निघाले? अरे वडील जे जे वर्त ती तया नाव धर्म ठेविती ये राचरती सामान्य जन. शाणे माणसं जे करतात त्याच्या मागं बरेच लोक ते करीत असतात. वडील म्हणजे कोण? आपला बाप का? वडील म्हणजे शहाणे. शहाणे कोण? ज्याने तत्व जाणलं, ज्याने ब्रह्म जाणलं, ज्याने परमात्मा जाणला त्याला काय म्हणावं? शहाणं म्हणावं. आपण कोणाला बी काय म्हणतो? हां, रस्त्यात असणारा वट्टा सरकीला त्याला म्हणा बाबा ते लय शहाणा माणूस आहे. नाही कळत नाही का तुम्हाला? रस्त्यात काय सरकीला? वट्टा सरकीला. त्याच्या नादीच लागू नका. ते शहाणे आहेत ते. आपण शहाणे काय म्हणतो? बापा त्याला काय पाहतं बापा, आमदार असा तर असा असा कसा असा पहा ना, कुठलची कुठं काय बापा. मग आपण शहाणा तर कोणाला बी समजितो. शहाणा कोण? जो ज्यांनी मल विक्षेप निवृत्त केले, संताकडं जाऊन मुक्त झाला तो शहाणा. जो सद्गुरूच्या संगतीत राहून, संताच्या संगतीत राहून मुक्त होतो तो शहाणा. शहाणा तो धनी. म्हणून काय व्हा? जाणते व्हा. काय व्हा? शहाणे व्हा. तो शहाणपणा आहे. संसार करणं मूर्खपणा आहे. विषयाच्या नादी लागणं मूर्खपणा आहे. ह्या समाजात
त्याचं ऐकणं मूर्खपणा आहे. याच्या संगतीत आपला वेळ घालणं मूर्खपणा आहे. संगतीत संतांच्या वेळ घालाव, संतांच्या संगतीत पूर्ण असणारा आपला आयुष्य गुंतवाव, त्याचा ऐकाव. तो कोण? शहाणा. म्हणून इथं महाराज म्हणतात, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी माझी मनीची आवडी पंढरपुराने गुडी असे जरी म्हटले असले तरी ते त्याचे कर्तव्य म्हणून हे त्याच्या मुक्त पुरुषाला कर्तव्यच नसतं. काही कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काही करायचं उरलेलं नसतं. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आहे ते केले नव्हे, त्याला कोणता विधी नाही, त्याच्यापासूनच विधी तयार झाला. तरी पण संत जशी आई मुलगा जसा चलल तसं चलत असते, बालकाचे चाली जाणून माता पाऊल घाली. तिला चालता येत नाही का सण पण ती कशी चलती? हळू हळू हळू, त्याचा हातात घेऊन हळूहळू त्याची जशी चाल असेल तशी चलती. तसे संत म्हणून तैसे संत जगी क्रिया करून दावित्य अंगी, म्हणून ते असणारे क्रिया करतात, ते दाखवितात, हातात झेंडा घेतात, गोपीचंद टिळा लावतात, गळ्यात माळ घालतात, श्रवण करतात, भजन करतात, गातात, नाचतात, तीर्थयात्रा करतात. काय गरज होतं माऊलीला तीर्थयात्रेला जाती नामदेव महाराजाला घेऊन? तरी पण संत करतात. कोणासाठी त्याला कर्तव्य नसतं, समाजासाठी, की ह्या मार्गाने समाजाने यावं, असं समाजाने करावं म्हणून संत करतात. म्हणून इथं मला म्हणून ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही असे म्हणता येणार नाही. ह्या ग्रंथाचा अधिकारी मुमुक्षू आहे, ह्या ग्रंथाधिकारी साधक आहे. ह्या ग्रंथाचा आधी ज्याच्या ठिकाणी विवेक, वैरागी, समाधी, षटक आणि मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा आहे, तो या ग्रंथाचा कोण आहे? अधिकारी. अनंत जन्मात ज्याने असणारं पुण्य केलेलं आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. तुका म्हणे माझं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा. तुम्ही असं समजू नका तुम्हाला विचारसागर ऐकायला मिळायला म्हणजे तुमचं अनंत जन्मीचं पुण्य आहे म्हणून मिळायला. हे लोक काऊन ऐकणं? त्याचं पाप आहे म्हणून ऐकणं. कळायला का तुम्हाला? तुम्हाला मुगत मोठेपणा नाही द्यालो मी. विचारसागर ग्रंथासारखा ग्रंथ तुम्हाला ऐकायला मिळाला याचाच अर्थ तुम्ही मागं काय केलेलं आहे? पुण्य. आणि हे लोक असणार झोपायलेच घरात, याच्याकडे काय नाही, जे हे नाही का त्या शरीरात प्राण चालू नाही का तिथं मन नाही, सगळे फक्त काय नाही त्याच्याकडं? पुण्य नाही. आणि तुमच्याकडे इथं आले तर तुमच्याकडं आहे, इथं आले म्हणजे तुम्ही काय पुण्याचा ओलावा आहे. तिळतिळ पुन्हा साचा पडे तरी हे बहुत जन्मी जोडे, नाम वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. वाणीत भगवंताचं नाम याला पुण्य लागत आणि संताची संगत होण्याकरता बी पुण्य. आणि हे दोन्ही बी आहे तुमचे. तुम्ही भजन बी करता आणि त्या भजनात पुण्य होत असतं आणि संताची संगत मिळाली, विचारसागराची संगत मिळाली म्हणजेच योग हे चांगला. म्हणून कोणीच मोक्षाचा अधिकारी नाही असं म्हणणं पूर्व पक्षाचं चुकीचं आहे. महाराज म्हणतात पूर्व पक्षाच्या मताने जीव ब्रह्म ऐक्य विषयाचे खंडन. पूर्व पक्ष म्हणतो जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. असं पूर्व पक्षाचं काय? कुठं जीव आणि कुठं देव? होय बघा, आता तुम्हाला जर म्हणलं तुम्ही ब्रह्म आहेत, तुम्हाला बरं वाटतं का चारा सुकतो? नाही. तुम्ही कोण आहेत? परमात्मा आहेत. तुम्ही ब्रह्म आहेत. तुम्ही सच्चिदानंद आत्मा आहेत. तुम्हाला बरं वाटत का टिंगल केल्यासारखं वाटत? चेहरा तुमचा. तुम्ही कोण आहेत? वाघ आहेत. आम्ही कोण आहेत? उंदराला भेटेत. तरी पण कोण आहेत? वाघ आहेत. बरं वाटत का नाही? काय म्हणल्यावर? आणि तुम्ही ब्रह्म आहेत. असे माझात आडीच पडते ना. काय म्हणल्यावर? समज आता तुम्हाला सांगितलं तुम्हाला सुतूक पडलं, हा शब्दच आहे ना. काय पडलं तुम्हाला? आणि तुम्ही आंघोळ करून गंध लावून बाहेर निघालेले. हो गंध लावला तुम्ही? म्हणले हो रोजच लावतो. म्हणले तुम्हाला सुतूक पडन? सुतूक पड लगेच. काय पुसला नाही? म्हणले सगळा नाही निघा लागले की थुकून. सुतकी म्हणता सुतकी होती. सुतक म्हणलं की काय पाळलं तुम्ही? सुतकी होती. ब्रह्म म्हणता भेटी. बापरे, भ्रमाची ख्याती जाती अधपाता.
काय म्हणायला भ्याले तुम्ही? ब्रह्म म्हणायला भेऊ वाटायले. काय म्हणायचं? ब्रह्म म्हणायचं. आणि तुम्हाला जर आता पाहा ना, जर असं रस्त्याने चाललं, हे विचारसागराची माणसं आहेत. तुम्हाला बरं वाटत का ती शिवी वाटत लोकांची? तुम्हाला बरं वाटावं का ते त्याची टिंगल केल्यासारखी वाटावं? हा, त्याच्या नादी लागू नका. ते कोणाची माणसं आहेत? विचार. हां, ते विचारसागर ऐकून ते ब्रह्म झाले. ते कोण झाले? आणि तुम्ही स्वीकारावं ती गोष्ट का ब्रह्म झाले म्हणून भांडायला उठावं यायला? हां, आणि तुम्ही भांडायला उठता का बरं वाटतं तुम्हाला? हे खरं बोलायले असं वाटतं का? समज एखाद्या बाईने एखाद्या बाईला शिवी दिली, त्याच्या शियाले मस्त येतात. हे सांडी किंवा पोटकरपी किंवा पोटभाजी. आता तिनं म्हणा काय उपदेश करायची? काय म्हणावं? अरे खरंच नाही हे सगळं. मी आता हे सांगणारच हे सगळं. तुझी सांडी म्हणायली ना मला, तर हे सगळं काय होणार आहे? देह सांडणार आहे, इंद्रिय सांडणार आहेत, प्राण सांडणार आहेत, मन बी. तिचा उपदेश मानाव का शिवी मानाव? उरफाट तिच्या पाया पाडाव. लय मोठ्या दी कशा दी? हां, अरे या आता मी तो उपदेश ऐकलाच नाही. हे काय वेदांत याच्यात? तू बोलायला एक शब्द, पण किती तो शब्द अर्थाने भरलेला आहे. किती वेदांत याच्या शब्दामध्ये. सांडी काय काय सांडी? तिलाच विचारा काय काय सांडू मी, सांग बरं. ती म्हणून अरे हिला काय, हे तर अवघडच काम झालं. हे हरी बोला भांडता, हे तर अवघडच काम झालं बाबा. हरी बोला भांडताच काय बोला? हां, सांग बरं आता काय काय सांडू मी? आता बरंच सांडलंय गाड्या. आता काही राहिलं उरलेलं सुरलेलं मला सांग काय सांडू मी? असं तिचे पाय धरून विचारावं. ती तुम्हाला पुन्हा शिवी द्यायची नाही बघा. जन्मात तुम्हाला काय देणार नाही? शिवी देणार नाही. पोटकर बिहार खरंच ना, पोट करपाव पोट. हां, तू का म्हणून या पोटा कारणे झालो पांगिले याच्या ना, करपून जावा ते पोट. पोटावर ना तर फजिती आपली. हे भीक जी मागावं लागली ती कशामुळं? हां, इथं भर पोटासाठी. आणि किती रे ही अनगड शाळेची कटोरी किती टाका भरतच नाही. कोणाची कटोरी? मग आता तिनं जी शी दिली तुमच्या उपयोगाची आहे की नाही बरं? तिला म्हणा बाई खरंच खरपुदी पोट, तो हा आशीर्वाद लागो मला. शाप मगा श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला श्राप दिला की तुला 4 पुत्र होतील आणि एकच तू मरण्याच्या टायमाला राहणार नाही. पाय धरले कोणी? दशरथ राजाने. बापा 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 म्हणे काय आशीर्वाद दिला. पाय धरले, पोट भरलं दशरथ राजाचं की 4 पुत्र होणार मला. नका नाही ना, कोणाचे राहत असते मरायच्या टायमाला. मरायच्या आधी जाते निघून. आशीर्वाद वाटला तो का श्राप वाटला? हा, तसं तिनं किती शे दिले तर आशीर्वाद वाटाव का श्राप वाटाव? आशीर्वाद वाटाव. म्हणून आपला जो विषय चालला की जो पूर्व पक्ष म्हणतो जीव ब्रह्म ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे, त्याचं खंडन करतो तो. म्हणून इथं या ग्रंथाचा जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन करणे हा विषय आहे. म्हणून ह्या ग्रंथाचा जो विषय आहे जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन करणे, जीव कसा ब्रह्मरूपे हे युक्तीनं प्रमाणाने दृष्टांताने अनुभवाने पटवून देणं ह्या ग्रंथाचा काय विषय आहे. आपापला विषय असतो तसा ह्या ग्रंथाचा तो विषय आहे. त्याबद्दल मी पूर्वपक्षाचे म्हणणे जीव ब्रह्माची एकता होणे शक्य नाही. पूर्वपक्ष म्हणतो होणं शक्य नाही. हो की कुठं जीव कुठं ब्रह्म? जीव कुठं आणि ब्रह्म व्यापक, जीव परिच्छिन्न. ब्रह्म अद्वैत, ब्रह्मद्वैत असणारं जीव द्वैतात. ब्रह्म असणारं अजन्म असणारा अमर आणि जीव जन्मणारा मरणारा. ब्रह्म आनंद स्वरूप, जीव दुःख स्वरूप. कशी तुलना करायची जीवाची आणि ब्रह्माची? हे कहा राजा आणि कहा गंगा तेरी. होय, कहा राजा भोज आणि कहा गंगा तेरी.
आता गंगा चेल्याची राजा भोवती कशी बरोबरी लागेल का? जवळ लग्न होतं म्हणून राजा पायी जाऊ लागला. ते कोतवाला हाय का हमको कुछ बैठने को. अरे ते म्हणे गादी ह्या राजा पायी गेला आणि तू कोतवाल तू कोण काय म्हणतो हाय का कुछ बैठने को. कुठं लागला बराबरी करायला. तसं जीव आणि ब्रह्म कशी बराबरी होईल असा पूर्व पक्ष म्हणतो. जरा ऐका, असं कोण म्हणायला? पूर्व पक्ष म्हणाला. पूर्व पक्ष म्हणजे तुम्हीच. तुम्ही कुठं समजिता तुम्हाला ब्रह्म? तुम्ही कोण्या पक्षात कोण्या पार्टीकून आहे तुम्ही? पूर्व पक्षाच्या. तुम्ही स्वतःला काय समजिता? अरे जीव समजिना तुम्ही देह समजायले कुठं येऊन बसले तुम्ही? जीव समजायले का देह समजायले का नाव? हे तुमचा परिचय कशाने? देहानी का नावानी? नावाने. हे कशाने? दाखवा किती किती बघा कुठं. माडीवरची मंडळी हो बाजीरावाच्या वाड्यात गडबड झाली. ओ बाजीराव वाड्यात काय झाली? आणि माडीवरची मंडळी खाली म्हणजे गटारात. बाजीराव माडीवर चौथ्या माजल्यावर. बाजीरावानी गड्याच्या हाताने आणून तिथं टाकली पोटात. कुठं? वर. आणि जे तिथून बाजीराव निष्ठले तर खाली गटारे ठेवून पडे. उरफाटे पडे पुन्हा. मुंडकं खाली बाजीरावाचे पाय. हे बाजीरावाची गोष्ट आहे बरं. ओ बाजीराव कुठं घसरले? अरे नावावर आले तुम्ही, जातीवर आले तुम्ही. कशावर आले? हा आम्ही बोराडे आहेत. कोणाला वरबडत बोराटे कोणाला वरबडत असती. हो वरबाडले का नाही जाती तुम्हाला? म्हणून अरे कशाची जात वीत गोत कुळारे सगळं खोटं आहे. खऱ्या जातीवर या तुमची कोण जात येतं. हे नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हे आकारासहीच प्रवादू वस्तूशी नाही. तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही जात न वेत न काही धर्म न काहीच नाही तुमचं. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. इथं पूर्व पक्ष म्हणतो की जीव ब्रह्म्याचं ऐक्य होणं शक्य नाही. त्याचे ब्रह्म्याच्या लक्षणाशी विरुद्ध स्वतः म्हणजे दुःखाला हेतू असणारे 5 प्रकारचे क्लेश आहेत जीवाच्या ठिकाणी. ते क्लेश म्हणजे अविद्या म्हणजे अज्ञान. ब्रह्म्याला काय नाही? सुस्वरूपाचं अज्ञान नाही. नाही त्याला नाहीच अज्ञान माहीत नाही. हां तो तिला शिवलाची नाही. त्याला माहीतच नाही ती माया काय. तर आयशी वांज गर्मिणी झाली पायी असं ती असणारी ती त्या आश्रित राहून त्याला न माहीत होता तिनं जन्म द्याला या जगाला. तिनं बापची दादूला केला. ज्याच्यापासून झाली तो तिचा कोण झाला? दादूला म्हणजे नवरा. मग माया कोणापासून? ब्रह्म्यापासून. मग तो ब्रह्म तिचा कोण झाला? आणि त्याच्या आश्रित राहून जगाला जन्म द्याला म्हणून कोण झाला तो? कळतं का नाही भारूड तुम्हाला? म्हणून अशी ती असणारी ती माया. म्हणून इथं जो असे अविद्या पहिला क्लेश अविद्या, दुसरा अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हा 5 प्रकारचे क्लेश योगशास्त्र प्रतिपादन करणे. म्हणून पतंजली यांनी आपल्या योगसूत्र ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. पतंजली नावाचं शास्त्र आहे योगशास्त्र. त्यात आहे पतंजली असे पोट मागं पुढं करायचं. रामबाबा ती पतंजली योगशास्त्र. योगशास्त्रातच असणारे 1400 वर्ष जगले असणारी चांगदेव महाराज योगशास्त्राचं पतंजली शास्त्राचा काय करून अभ्यास करून पूरक रेचक कुंभक असा प्राणायाम करून समाधी लावून 10 समाधी लावून असं त्यांनी असणारे योग साधना करून त्या पतंजलीमध्ये असं वर्णन केलेलं आहे की जीवाच्या ठिकाणी हे 5 क्लेश आहेत. पहिला क्लेश अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या 5 प्रकारचे क्लेश योगशास्त्रात
प्रतिपादन करणे पतंजली याने आपल्या योग सूत्रात वर्णन केले आहेत. अविद्या म्हणजे अनित्य, मलिन आणि दुःखरूप अशा अनात्म पदार्थाच्या ठिकाणी ते नित्य, शुद्ध, सुखदायक आहेत असे समजणे. अशा या पदार्थाच्या विपरीत ज्ञानास अविद्या असे म्हणतात. अविद्या म्हणजे काय? पदार्थाच्या विपरीत ज्ञान. ज्ञान नसणे. आणि जे असणारं वाटायलं ते अनित्य असून नित्य वाटायलं, असणारं खोटं असून खरं वाटायलं, असत्य असून सत्य वाटायलं, लटका असून खरं वाटायलं म्हणून, आणि दुःखरूप असून सुखरूप वाटायलं. संसार दुःखरूप का सुखरूप? कसा वाटायला? सुखरूप वाटायला. शरीर अनित्य का नित्य? अनित्य. कसं वाटायलं? कालचा देह आज, अरे कालचा देह आज नाही, कालचा कालच गेला, आजचा नवा आला, उद्या ठेव जाणार, दुसरा नवा येणार. कालचाच सूर्य एक आज उगालेला नाही. काय वाटतं? कालचाच आहे. अरे नाही, ते गेला, दुसरा नवा आला. तसं दुसरं शरीर नवं आलं, कालचं गेलं ते. म्हणून असं त्यालाच अविद्या म्हणते. ती अविद्या, अस्मिता, आत्मा व बुद्धी ही अत्यंत भिन्न आहेत. आत्मा आणि बुद्धी कसे येतं? बुद्धी सत्वगुणाचं कार्य आहे. बुद्धी सत्वगुण प्रधान आहे. मायाचं कार्य सगुण आहे. बघा, सूक्ष्म आहे, जड आहे, सगुण आहे, माया कार्य. कोण? अंधरस्य आहे बुद्धी. बुद्धीचं सांगाल ना, तुमच्या बुद्धी कशी येते? निर्गुण का सगुण? सगुण. सत्वगुणाचं. कशाची येते? सत्वगुणाची आहे. म्हणजे तिच्यात ज्ञान होतं. ज्याच्यात ज्ञान होतं त्याला सत्वगुणाचं म्हणावं, ज्याच्यात क्रिया होतात त्याला रजगुण म्हणावं, आणि ज्याच्यात काहीच होत नाही ते तमगुण म्हणावं. पंचीकरण म्हणून तर अगोदर पंचीकरण ऐकावं, विचारसागर ऐकायच्या आधी. हे 9वी पास झाल्यानंतर मॅट्रिक जमती त्याला. आता काय 9वी पास नाही आणि पहिलीला बसलेला नाही, ते लागला विचारसागर ऐकायला. कसा कळेल त्याला डोंबलं विचारसागर? विचारसागर कळण्याकरता अगोदर काय ऐकावं लागतं? पंचकरण ऐकावं लागतं. पंचकरण ऐकल्यानंतर काय कळत असतं? म्हणून बुद्धी सगुण आहे, बुद्धी सूक्ष्म आहे, आणि बुद्धी दृश्य आहे आणि जड आहे. त्या व्यतिरिक्त आत्मा निर्गुण आहे, सूक्ष्म आहे, स्वयंप्रकाश आहे, सगळ्याचा साक्षी आहे. कोण? म्हणून आत्मा आणि बुद्धी हे वेगळे वेगळे आहेत. आत्मा व बुद्धी अनित्य, अत्यंत भिन्न आहेत, पण ती एकच आहेत असे समजणे याचे नाव अस्मिता. राग, आपल्या आवडत्या विषयाविषयी असणारी जी प्रीती त्याला राग म्हणतात. संस्कृतमध्ये राग या अर्थाचा शब्द प्रेम. द्वेष, आपल्याला नको असलेल्या पदार्थाविषयी आपण असणारा त्याचा द्वेष करतो, तिटकारा करतो, त्याला द्वेष म्हणतात. अभिनिवेश, मरणाची जी भीती तिचे नाव अभिनिवेश. ज्याला सगळ्यालाच काय? मरणाची भीती. कोणाला नाही मरणाची भीती? जीवनमुक्ताला नाही. कोणाला नाही मरणाची भीती? विजयी मुक्ताला नाही. कोणाला नाही मरणाची भक्ती? परमात्म्याला नाही. देवाला कशाची भीती नाही? ते मरतच नाही. अजो नित्य शाश्वते पुराणे न हन्ने हन्ने माने शरीर. देव अमृत आहे, त्याला मृत्यू नाही. जीवनमुक्त पुरुषाला बी काय नाही? मरणाची भीती नाही. मरण माझे मरून गेले, मज केले नामर, ठाव पुसले, बुड पुसले, ओस ओसले, दे भाव. आता दे आहे पण त्याला भाव नाही. दे आहे पण त्याचा काय नाही, ओस झाला. दे भाव काय झालं? आता बरेच गावं काय झालेत, तुमचं पहिलं गाव ओस झालं, मग त्या गावाबद्दल तुम्हाला भाव आहे का? हां, आता बरेच गावं काय झाले, नानशी काय पडली? ओस पडली. मग त्या नानशीतल्या लोकांना त्या ओस पडलेल्या त्या नानशीच्या ठिकाणी भाव आहे का? तसं जीवनमुक्त पुरुषाकडे देह जरी असला तर ते देहावर भाव नाही राहिला, कारण की ते नाही, मी देह नाही असा निश्चय झालेला आहे, असा भाव आहे. ओस पडला तो देह. म्हणून इथं याला अभिनिवेश म्हणतात. याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी 5 प्रकारचे क्लेश आहेत. शिवाय ब्रह्म्याच्या लक्षणाच्या विरुद्ध जीवाच्या ठिकाणी परिच्छिन्नता हा मोठा द्वेष आहे. परिच्छिन्नता म्हणजे अल्प परिणाम असा जीव आहे. 3.5 हाताचा समजायला स्वतः तो. हे किती समजायले तुम्ही? तुम्हाला हे किती म्हणले? नवरदेव 5 फूट 2 इंच आहे,
3 इंच आहे. त्यांनी त्याला किती समजलं? आता तुमचं वजन मोजलं समज, काट्यावर उभं केलं आणि 65 किलो भरलं, तुम्ही किती समजिता? कोण? ती तुमची मी आहे. ते वजन शरीराचं का हाडा मांसाचं वजन का तुमचं वजन? आजच बाजार झाला ना, ते वाटालात लोक असतील असं उचलीचे बरोबर म्हणते 12 किलो आहे. काय कळतं बिचारायला पाठव. तुम्ही नेऊन माझा ते 12 किलो भरतं. काय त्याच्या हातात जादू आहे, उच्च नक्कीच कळतं द्यायला. ते म्हणते जर याच्यात पावशेर जर कमी जर मी भरला तर पैसे वापस देईल, सगळे पैसे देईल तुला. हां बरं, किती भरतं ते? हां मग ते आता बकरू म्हणत नाही मी 12 किलो आहे म्हणून. बकरू म्हणतं का मी 12 किलो आहे, आणि हे बोकड्या मी 65 किलो आहे म्हणतो. 62 किलो हाडं मांस आहेत का मी आहे? वजन शरीराचं का मीच? म्हणून इथं देव व्यापक आहे, जीव परिच्छिन्न आहे. संकोचोनी कारे झालाशील आनंद घेई आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून ब्रह्म व्यापक आहे, म्हणून ब्रह्म्याप्रमाणे जीव व व्यापक म्हणावा तर एक जीवास झालेले दुःख सर्वांना झाले पाहिजे, तसे तर होत नाही. म्हणून जीव प्रत्येक शरीरातील भिन्न भिन्न आहेत, ब्रह्म मात्र व्यापक आहे म्हणून एकच आहे. ज्याप्रमाणे जीवाचा ठिकाणी परिच्छिन्नता व ब्रह्माच्या ठिकाणी व्यापकता परस्पर विरुद्ध धर्म आहेत, म्हणून जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत असे म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय या रूपाने 3 प्रकारचा भेद आहे. जीवाच्या ठिकाणी हे भेद, स्वगत भेद, विजातीय भेद आणि विजातीय भेद. म्हणून जीवाचं आणि ब्रह्म्याचं ऐक्य होणं शक्य नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. आता उद्या उत्तर पक्ष म्हणजे वेदांत शास्त्राचा सिद्धांत काय ते आपण उद्या पाहू. पुंडलिका वरदी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मके देवे तो सोनी मज द्यावे, कळती व्यंकटी सांडो तय सत्कर्मे रती वाडो. दुरितांचे निमिल जाओ, विश्वस्वधर्म सुनिर्भाओ, जो देवांची तोते राहो प्राणिदाय. पुंडलिका वरदी श्री ज्ञानदेव.